6.1 क्वेश्चन नंबर 8 m स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. आता आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे मल्टिप्लिकेशन 100 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 25. पण 25 हे मायनस आहे म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचे आणि बिगर नंबर मायनसची साईन. 25 जर घेतलं तर दोघी नंबर मायनसचे ॲडिशन 25. ओके, तर -20 अँड -5 20 into 5 25 is 100 20 plus 5 minus 25. The factors m square minus 20m minus 5m plus 100. Common m in bracket m minus 20 minus 5 in bracket m minus 20. Minus into minus will be plus 100. Okay. Now is equal to answer m minus 20 another bracket m minus 5. क्वेश्चन नंबर 9 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15. आता आपल्याला फॅक्टर 15 into 3 त्याचे फॅक्टर घ्यायचे. 15 3 जा 45. तर 45 चे असे फॅक्टर घ्यायचे आहे की त्याचं ॲडिशन 14 यायला पाहिजे. 9 5 जा 45 9 into 5. फर्स्ट आपण 3x ॲज इट इज घेणार. त्याच्यानंतर दोघांपैकी एक 9x प्लस 5x प्लस 15. कॉमन 3x in bracket x plus 9. इकडे कॉमन प्लस 5 ब्रॅकेट रिमेन x plus 9 9 5 45 is equal to x plus 9 another bracket 3x plus 5. क्वेश्चन नंबर 10 2x square plus x minus 45. The factors आपल्याला घ्यायचे आहे 45 into 2 is equal to 90. आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे एक नंबर प्लस असणार एक नंबर मायनस. आणि मग त्याचं सबट्रॅक्शन जे आहे ते इथं फक्त एक्स आहे म्हणजे सबट्रॅक्शन आपलं 1 यायला पाहिजे. मग अशी फॅक्टर घ्यायची की त्याचं मल्टिप्लिकेशन 90 आणि सबट्रॅक्शन 1 येणार. आणि इथं फॅक्टर्स लिहिताना 2x स्क्वेअर आपल्याला प्लस सबट्रॅक्शन नंतरचा येणारा नंबर प्लसमध्ये म्हणून मोठा नंबर जो आहे तो प्लस राहणार. छोट्या नंबरला मायनस साईन देणार म्हणून प्लस 10x मायनस 9x मायनस 45. ओके, यातून कॉमन 2x इन ब्रॅकेट 2 जर 5 10 मधून जर 2 आपण कॉमनमध्ये घेतला आहे तर बॅलन्स 5. ओके, इथं मायनस 9x प्लस 5 कारण मायनस आपण कॉमन साईन पण आली आहे त्याच्यामुळे इथं प्लस मायनस मायनस होणार म्हणजे आतमध्ये ब्रॅकेटमध्ये प्लस घ्यायचं. कॉमन ब्रॅकेट x प्लस 5 अनदर ब्रॅकेट 2x मायनस 9. फॅक्टर. क्वेश्चन नंबर 11 20x स्क्वेअर मायनस 26x प्लस 8. फॅक्टर्स 8 into 20 160 चे फॅक्टर्स हवे आहे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 160 यायला पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 26. तर 10 into 16 10 into 16 160 and addition will be 26. पण आपल्याला आन्सर -26 पाहिजे म्हणून आपण दोघी नंबरला मायनस साईन देणार. मायनस इंटू मायनस प्लस होणार. 20x स्क्वेअर मायनस 26x च्या ऐवजी आपण देणार 10x मायनस 16x प्लस 8. यातून कॉमन येणार तुमचा 10x इन ब्रॅकेट x मायनस 1. मग इथं फक्त 8 आहे तर मग आपण जास्तीत जास्त प्लस 8 आपण कॉमन घेऊ शकतो. मायनस इथं मायनसची साईन आहे मायनस 8 कॉमन घेणार. तो इथे राहिला x आणि मायनस 1 कारण मायनस इंटू मायनस तेव्हा इथे प्लस येणार. साईन बदलली म्हणजे आपण इथे चेंज करायची. मग आन्सर येणार तुमचा x मायनस 1 अनदर ब्रॅकेट 10x मायनस 8. जेव्हा तुम्ही याच्यामधून परत कॉमन 2 बाहेर येतो ब्रॅकेटच्या बाहेर. हा ब्रॅकेट आधी जर घेतला तर 2 इन ब्रॅकेट 5x मायनस 4 अनदर ब्रॅकेट x मायनस 1. 12 44x स्क्वेअर मायनस x मायनस 3. तर आपल्याला
फॅक्टर्ससाठी 44 इंटू 3 करायला लागणार 132. मग 132चे फॅक्टर्स असे घ्यायचे ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 1 यायला पाहिजे. 132 मीन्स 12 इंटू 11. ओके. आन्सर आपल्याला सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं 12 मायनस 11 केले तर आपला आन्सर येणार आहे 1. पण -1 पाहिजे म्हणून 12 जे आहे ते मायनस असणार आहे आणि 11 जे आहे ते प्लस असणार आहे. बरोबर. तर 44 x² प्लस 11x मायनस 12x मायनस 3. आपण 11 आधी घेतले कारण तुम्हाला कॉमन काढायला इझी जाणार म्हणून 11 आधी घेतले. तर येथून आता कॉमन घेताना 11x इन ब्रॅकेट 11 4 जा 44. तर 4x प्लस 1. इकडे कॉमन मायनस 3. 3 4 जा 12 म्हणून ब्रॅकेटमध्ये राहणार 4x प्लस 1. 3 ऑलरेडी आपण बाहेर घेतलं. मग आता इकडे 1 ब्रॅकेट 4x प्लस 1 अनदर ब्रॅकेट 11x मायनस 3.